आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। आमदार सुरेश धस उद्या मस्साजोग दौऱ्यावर देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार, अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती। आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची परळीत हत्या। सुप्रिया सुळेंचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल। सुप्रिया सुळेंचा ज्ञानेश्वरी मुंडेंना 2 वेळा व्हिडिओ कॉल। काळजी करू नका, मी तुमच्या सोबत। सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर। मंत्रिपद न मिळाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची खतखत पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर वक्तव्य। तर माझ्या वक्तव्याचा काहीच अर्थ नव्हता, तुम्ही अर्थ काढता। मला मंत्रिपद मिळालं नाही, माझ्या मनात काही नाही, मी आजही काम करतोय, असंही केलं स्पष्ट। कुणी खुर्ची घेतली हे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगावं। महाराष्ट्राला कळू द्या कुणी खुर्ची खेचली आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा निशाणा। पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला। जालना, यवतमाळ, जळगावमध्ये मराठीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा। पेपर फुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई होईल। कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया।